कुठल्याही स्पर्धा परीक्षेत पास व्हायचं असेल तर फक्त अभ्यास महत्त्वाचा नसतो, त्यासोबत आपल्याकडे काही टेक्निक्स असायला पाहिजेत, काही स्किल्स असतात जे आपण स्वतःमध्ये डेव्हलप करायला हवेत, तरच आपण त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. कारण लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असतात, पण ते लाखोच्या लाखो विद्यार्थी सिलेक्ट होत नाहीत. बरेच विद्यार्थी अगदी वर्षानुवर्ष याच्यामध्ये घालवतात, पण तरीसुद्धा म्हणजे त्यांचा अभ्यास चांगला असूनही, विषयावरती चांगली पकड असूनही त्यांना या परीक्षेमध्ये यश मिळत नाही. तर या पाठीमागची कारणं आणि जी आपली परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांवरती किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नांवरती आधारित असते, तर त्या परीक्षेचे जे प्रश्न असतात त्यांना कसं टॅकल करायचे याचे काही सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला जो पेपर असतो, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, प्री आणि मेन्स, तर आपले जे प्रश्न म्हणजे आपल्याला जे प्रश्न येतात ते वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. वस्तुनिष्ठ म्हणजे काय, तर बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्या खाली काही पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायांमधून आपल्याला बरोबर पर्याय जो आहे तो निवडायचा असतो. जेव्हा आपल्याला असे पर्याय सिलेक्ट करायचे असतात तेव्हा जरी आपला अभ्यास असला, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स हे निगेटिव्हमध्ये जातात किंवा बरेच विद्यार्थी हे खूप अभ्यास करूनही पास होत नाहीत, त्याच्या पाठीमागे हे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही टेक्निक्स किंवा स्किल असायला पाहिजेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्यांची अंमलबजावणी परीक्षेमध्ये करता न आल्यामुळे रिझल्ट येत नाही. तर आज आपण तेच टेक्निक्स पाहणार आहोत किंवा त्या ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे MCQच्या बाबतीतला कदाचित तुमचा अंदाजसुद्धा बरोबर येण्याचे चान्सेस हे 99% असू शकतात. तर आपण 5 टप्प्यांमध्ये किंवा 5 पॉईंट्स असे पाहणार आहोत जे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी मदत करतील, किंवा जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तुम्हाला तरीसुद्धा तुमचा अंदाज बरोबर येण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तर हे जे काही आजचे 5 टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे हे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत, म्हणजेच याच्यावरती संशोधन केलं गेलेलं आहे, रिसर्च बेस्ड हे सगळे टेक्निक्स आहेत. तर पहिलं जर आपण पाहिलं म्हणजे ज्यावेळेला पण आपण पेपर पाहतो तर पेपर सेट करणाऱ्याचा माइंडसेट काय असतो. अर्थात म्हणजे जर तुम्हाला एखादी प्रश्नपत्रिका काढायला सांगितली, तुम्हाला काही प्रश्न काढायला सांगितले, तर तुमचा दृष्टिकोन काय असेल की तुम्ही प्रश्नामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न कराल की विद्यार्थी कुठे चुकेल, म्हणजे विद्यार्थी चुकला पाहिजे या दृष्टीने तुम्ही प्रश्नांची रचना कराल. तुम्ही प्रश्नांची रचना कधीच अशी करणार नाही की इझिली प्रश्न वाचला आणि त्याचं उत्तर विद्यार्थ्यांना आलं, म्हणजे फसवे प्रश्न टाकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेची रचना करायला सांगितली तर कधीच तुम्ही सुरुवातीला सोपे प्रश्न टाकणार नाही. तर या सगळ्या गोष्टींचाच म्हणजे पेपर सेट करणाऱ्याचा जो माइंडसेट असतो त्याचा विचार करूनच आपण आजचे हे पॉईंट्स जे आहेत ते पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा येतो म्हणजे प्रश्न सोडवण्याचा क्रम. जेव्हा तुमच्या हातामध्ये एखादी प्रश्नपत्रिका येते, तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तरी ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका येते तेव्हा कधीच प्रश्न हे क्रमाने सॉल्व्ह करायचे नाहीत. क्रमाने म्हणजे कसे, 1 पासून सुरू केलं 2, 3, 4, 5 असं, किंवा काही विद्यार्थ्यांना सवय असते ते उलट पेपर सोडवत येतात 100 पासून, तर मग 100, 99 अशा प्रकारे सुद्धा प्रश्न सोडवत यायचे नाहीत. कधीही क्रमाने प्रश्न सोडवायचे नाहीत. त्याचं रिझन म्हणजे ज्यावेळेला एखादी व्यक्ती पेपर सेट करते त्यावेळेला त्यांना अर्थात ते सायकोलॉजीचा विचार करून पेपर सेट करत असतात. त्यामुळे जर तुम्ही क्रमाने पेपर सोडवायला गेलात तर त्याच्यामध्ये काही प्रश्न असे असतात जे फार डिफिकल्ट असतात आणि जर समजा तुम्ही त्या अवघड प्रश्नाजवळ येऊन अडकलात तर तिथून पुढे जरी समजा एखादा प्रश्न असा आला ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा पहिले प्रश्न अवघड गेल्यामुळे कुठेतरी मनामध्ये एक भीती निर्माण होते. आणि जरी आपण आत्ता इथे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ पाहत असाल किंवा तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा जरी तुमच्या मनात ही भावना असेल की नाही, जरी सुरुवातीचे प्रश्न अवघड गेले तरी नंतर मला ते सोपे आल्यानंतर मी सोपे प्रश्न सोडवेन, तरीही जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये असतो त्यावेळी असणारी आपली मानसिकता किंवा परीक्षेचा असलेला आपल्या मनावरती असणारा ताण, तो आपल्याला तिथे आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि त्यामुळे त्या ताणामुळे आपल्याला येत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण चुकतो. त्यामुळे प्रश्न सोडवताना कधीच 1 ते 100 असे क्रमाने नाही सोडवायचे किंवा 100 ते 1 असे उलट क्रमाने नाही सोडवायचे. तर जो दुसरा मुद्दा मी सांगितला याच्यामध्ये जे सांगणार आहे मी अटेम्प्ट राऊंड्समध्ये करायचा, तर पहिला आणि दुसरा मुद्दा तुम्हाला जोडीनेच लक्षात येईल. प्रश्न एकतर आपण क्रमाने सोडवणार नाही आहोत, म्हणजेच अर्थात तुम्ही रँडमली क्वेश्चन्स सोडवाल, पण ते रँडमली क्वेश्चन्स सोडवताना तुम्हाला काही टप्पे करायचे आहेत. जसं की मी यापूर्वीही या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण बरेच विद्यार्थी नव्याने जॉईन झाले आणि त्यांना या गोष्टी माहीत नाहीत, म्हणून मी परत एकदा सांगते. तर प्रश्न ज्यावेळेला तुम्ही सोडवताय किंवा जो अटेम्प्ट तुम्ही करताय तर पेपर अटेम्प्ट करताना तुम्हाला
3 टप्प्यांमध्ये करायचं आहे. इथे तुम्ही 3 राऊंड्स करणार आहात आणि या 3 राऊंड्समध्येच तुम्ही पेपर सोडवणार आहात. पहिला राऊंड असा असेल की जे प्रश्न तुम्हाला 100% माहिती आहेत, शुअर माहिती आहेत, असे सगळे प्रश्न तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये सोडवणार आहात. सेकंड राऊंड म्हणजे जर आपण टाईम जरी डिवाइड करायचं म्हटलं तरी मी तुम्हाला टाईम पण सांगते. पहिल्यांदा आपण कोणते प्रश्न कुठल्या राऊंडला घ्यायचे ते पाहूयात. तर जे 100% तुम्हाला म्हणजे पाहता क्षणी त्याचं उत्तर माहिती आहे, मोस्टली वन लाईनर क्वेश्चन, जसे की प्रश्न वाचला आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे भारताचे पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारला तर तुम्हाला 4 ऑप्शन्स वाचायची पण गरज नाही आहे, तुम्हाला सरळ त्याचं उत्तर माहिती आहे, असे प्रश्न फर्स्ट राऊंडमध्ये घ्यायचे. सेकंड राऊंडमध्ये असे प्रश्न घ्यायचे ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात पण त्यासाठी तुम्हाला कदाचित थोडा वेळ द्यावा लागेल. मग याच्यामध्ये कदाचित मल्टीलायनर क्वेश्चन्स असतील ज्याच्यामध्ये प्रश्नानंतर 4-5 ओळी दिलेल्या असतात आणि परत तुम्हाला खाली त्याच्यातून योग्य पर्याय जो आहे किंवा वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, कोणती विधाने अयोग्य आहेत हे फाइंड आउट करायला सांगितलं जातं. तर ते तुम्ही सेकंड राऊंडमध्ये करणार आहात. असे प्रश्न जे लेंदी असतील किंवा असे प्रश्न जो कंटेंट तुम्ही वाचलाय बट मे बी तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागणार आहे किंवा तो प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागणार आहे असे. आणि तिसरा जो टप्पा आहे याच्यामध्ये असे प्रश्न सोडवायचे जिथे तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे किंवा आपण असं म्हणूयात की 50-50 तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला असं वाटतं की 50-50% चान्सेस आहेत बरोबर येण्याचे, असे प्रश्न थर्ड राऊंडला घ्यायचे. याच्यापैकी फर्स्ट राऊंड जो आहे त्याला तुम्ही म्हणजे जर आपण 3 टप्पे जर केले पेपरचे तर मॅक्झिमम टाईम हा तुमचा सेकंड राऊंडला गेला पाहिजे, जास्तीत जास्त वेळ. थर्ड राऊंडला सगळ्यात कमी वेळ तुम्हाला द्यायचा आहे. टोटल जो वेळ असेल तुमचा 1 तासाचा, जर आपण कंबाईनचा विचार केला तर त्यातला कमीत कमी वेळ म्हणजे लास्ट 10 मिनिट्स इनफ आहेत याच्यासाठी. मॅक्झिमम टाईम दुसऱ्या नंबरला द्यायचा आहे आणि त्याच्यापेक्षा थोडा वेळ कमी म्हणजे मधल्या राऊंडपेक्षा थोडा कमी वेळ पहिल्या राऊंडला द्यायचा. आता हे प्रत्येकानुसार वेगवेगळा टाईम असू शकतो की तुमचा अभ्यास किती आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न अटेंड करत आहात त्यानुसार. ठीक आहे. तर काही जणांना असंही वाटतं की 3 राऊंडमध्ये पेपर सोडवायचा, याचा अर्थ सगळे प्रश्न 3-3 वेळा वाचावे लागतात, मग इथे किती टाईम जातो. तर असं नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही पेपर घेतात हातामध्ये, तुम्ही एखादा प्रश्न वाचायला सुरुवात करतात किंवा तुम्ही जस्ट नजर जरी फिरवली तरी तुम्हाला कळतं की हा कंटेंट मी वाचलेला आहे किंवा नाही. एखादा टॉपिक माझा परफेक्ट आहे किंवा एखादा टॉपिक माझी परफेक्ट रिव्हिजन झालेली आहे किंवा नाही, त्यावरून तुम्हाला लगेच प्रश्नाकडे पाहता क्षणी लक्षात येत असतं की या प्रश्नाचं उत्तर मी फर्स्ट राऊंडमध्ये देऊ शकेन की सेकंड राऊंडमध्ये. आणि या सगळ्या गोष्टी कधी डेव्हलप होतात तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस ही फार गरजेची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो एलिमिनेशन मेथड. आता एलिमिनेशन मेथड प्रत्येकालाच माहिती असते जर तुम्ही या फील्डमध्ये असाल तर, पण तरीही बऱ्याच जणांना एलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा हे माहिती नसतं. जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तसं मी एलिमिनेशन मेथडवरती एक व्हिडिओ अपलोड करेन. बट एलिमिनेशन मेथड वापरताना सुद्धा काही रूल्स असतात. म्हणजे आपल्याला एवढं तरी माहिती असतं की 4 पर्याय दिले तर त्यातला कुठला नाही आहे तो काढून टाका, किंवा ज्यावेळेला जोड्या लावांचा प्रश्न येतो किंवा ज्यावेळेला मल्टीलायनर क्वेश्चन येतात त्यावेळेला आपण ही वापरतो. बट ज्यावेळेला फक्त 4च ऑप्शन असतात अशा वेळेला सुद्धा ही मेथड आपल्याला यूज करता येते. बरं ती कशी यूज करायची असते? जो सगळ्यात वेगळा पर्याय असतो ना, ऑड वाटणारा पर्याय, तो 99% केसेसमध्ये ते त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅथ्स रिझनिंगमधला एखादा प्रश्न आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर ऑप्शन पाहिले तुम्ही तर ऑप्शन आहेत 15, 16, 16.5 आणि एखादा ऑप्शनमधूनच तुम्हाला आलेला आहे 20 किंवा आपण असं म्हणूया की याच्यापेक्षा मोठा एखादा ऑप्शन आलेला आहे, समजा 75 असा ऑप्शन आलेला आहे. तर जनरली आपण ज्यावेळेला प्रश्नाकडे पाहतो पाहिल्या आपल्याला असं वाटतं की 15, 16, 16.5 आणि एकदम 75 असा ऑप्शन दिला आहे म्हणजे एकदम वेगळं आहे, म्हणजे तेच उत्तर असणार. आणि अर्थात ज्यावेळेला पेपर सेट केला जातो त्यावेळेला याच सायकोलॉजीचा, स्टुडंटच्या याच सायकोलॉजीचा विचार केला जातो. आणि ज्यांची प्रॅक्टिस नाही आहे किंवा ज्यांना यापूर्वीचा अनुभव नाही आहे परीक्षेचा, त्यांना डेफिनेटली असं वाटतं की हा पर्याय वेगळा आहे म्हणजे हेच उत्तर असणार आणि ते विद्यार्थी तेच उत्तर देतात. सो फक्त 1% केसमध्ये ते आन्सर असू शकतं, 99%मध्ये ऑड वाटणारं ऑप्शन हे आन्सर नसतं. ठीक आहे. सो ती मेथड तुम्हाला एलिमिनेशनमध्ये यूज करायची आहे. त्यानंतर असे काही प्रश्न असतात ज्यामध्ये शेवटचा पर्याय असतो वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी एकही नाही असे जे पर्याय असतात. तर इथे सुद्धा 95% केसेसमध्ये एकतर वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी एकही नाही हेच उत्तर असतं.
ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेला पण पेपर जर तुम्ही मागचे पेपर पाहिले हिस्ट्रीमध्ये, तर ऑलमोस्ट तुम्हाला असेच प्रश्न पाहायला मिळतील जिथे वरीलपैकी सर्व वगैरे पर्याय दिलेत. बट हां, इथे सुद्धा मी सांगितलं तुम्हाला 95% म्हणजे 5% चान्सेस आहेत की पर्यायामध्ये वरीलपैकी सर्व किंवा एकही नाही हे पर्याय आहेत, पण ते प्रश्नाचं उत्तर नाही. सो तिथे थोडंफार म्हणजे इथे जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल कुठल्या सब्जेक्टमध्ये असे प्रश्न येतात जिथे की सर्व ऑप्शन आहे तो मॅक्झिमम टाइम्स आयोगाने बरोबर दिला आहे, कुठला सब्जेक्ट असा आहे की जिथे हा पर्याय दिलेला नाही आहे, तर ते त्याच्यासाठी प्रॅक्टिस ही गरजेची आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो तो म्हणजे सर्वाधिक अचूक पर्याय. तर इथे पण एक मेंटॅलिटी जर आपण पाहिली पेपर सेट करणाऱ्याची, तर जनरली जे आपले 1, 2 आणि 3 आणि 4 हे जे पर्याय असतात, तर जनरली पेपर सेट करताना त्या व्यक्तीने असा एकतर म्हणजे चान्सेस जर वेगवेगळे एक्झामचे जर तुम्ही पेपर स्टडी केले, म्हणजे MPSCचे असतील, अगदी UPSCचे जरी पेपर्स तुम्ही स्टडी केले, तर एक गोष्ट लक्षात येईल की खूप वेळेला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असण्याचे चान्सेस फार कमी असतात. तर हा पर्याय कधी वापरायचा असतो तुम्हाला? ज्यावेळेला खूपच कन्फ्युजन आहे, तुम्ही थर्ड राऊंडला आलेले आहात आणि थर्ड राऊंडला आल्यानंतर तुमचा अटेम्प्ट तेवढा नाही आहे की जेवढा तो असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सेफ स्कोर जो घ्यायचा असतो आपल्या टार्गेटेड पोस्टनुसार, तिथंपर्यंत पोचणं एवढा तुमचा स्कोर नाही आहे असं तुम्हाला कुठल्याही क्षणी वाटलं की तेवढा माझा अटेम्प्ट नाही आहे आणि आता मला रिस्क घ्यावीच लागणार आहे, त्यावेळेला रिस्क घेताना तुम्ही एक करू शकता. जर तुम्हाला प्रश्न बिलकुल माहिती नसेल तर हा म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की गोळ्या मारल्या वगैरे, तर अशा प्रकारचा पर्याय तुम्ही वापरू शकता. इथे तुम्ही पहिला आणि चौथा पर्याय एलिमिनेट करू शकता. आणि जे विद्यार्थी फार जास्त म्हणजे अंदाजावरती पेपर सोडवतात, तर जे रिसर्च झालेले आहेत, मॅक्झिमम टाईम स्टुडंट पर्याय क्रमांक 2 हे बरोबर देतात. हे बरोबर असेलच असं नाही, पण मॅक्झिमम टाइम्स स्टुडंट जे सिलेक्ट करतात त्या स्टडीवरून मी हे तुम्हाला सांगते. म्हणजे अगदीच असा ऑप्शन आला की तिथे तुम्हाला काहीच नाही समजत आहे आणि तुमचा अटेम्प्ट तेवढा नाही आणि काही झालं तर रिस्क घ्यावी लागणार आहे, अशा वेळीच तुम्ही ही टेक्निक फॉलो करा. अदरवाईज तुम्ही रेग्युलरला जर ही फॉलो करायला लागलात तर तिथे तुमचा लॉस होऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्मार्ट स्टडी. अर्थात तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी किंवा तुम्ही बऱ्याच लोकांना अशा ओळखत असाल आणि तुमच्यापैकी काही जण असे असतील ज्यांनी 4 ते 5 वर्ष स्टडी केलं आहे किंवा 3 ते 4 किंवा कमीत कमी 2 वर्ष तरी, म्हणजे आत्ताचा जे अटेम्प्ट देणार आहेत कंबाईंड 2020चा, त्यांनी कमीत कमी 2 वर्ष तरी अभ्यास केलेला आहे. या 2 वर्षांमध्ये आपल्याला अभ्यासायचे होते फक्त 7 सब्जेक्ट. या 7 सब्जेक्टपैकी चालू घडामोडी आणि अर्थशास्त्रामधली काही आकडेवारी सोडली तर बाकीचा जो कंटेंट आहे तो सेम आहे, जो आपण शाळेत असल्यापासून शिकत आलेले आहोत. म्हणजे इतिहास आपल्याला शाळेपासून आहे, भूगोल आपल्याला शाळेपासून आहे, नागरिकशास्त्र शाळेपासून आहे, विज्ञान शाळेपासून आहे, गणित बुद्धिमत्ता शाळेपासून आहे. या सगळ्या गोष्टी आपण शाळेपासून शिकत आलेले आहोत. तरीसुद्धा इतक्या वेळा अभ्यासूनही, कधी कधी तर एक एक पुस्तक 10-10 वेळा वाचलेलं असूनही पेपरमध्ये आपल्याला उत्तरं देता येत नाहीत. पेपरमध्ये आपले प्रश्न चुकतात. त्याचं रिझन म्हणजे आपण प्रॅक्टिस करत नाही, किंवा मी असं म्हणेन की आपण चुकीच्या मार्गाने प्रॅक्टिस करतो, किंवा जे गोष्ट आपल्याला करायची आहे एक्झॅक्टली ती गोष्ट आपण करत नाही. कोणताही टॉपिक वाचल्यानंतर, कोणताही कंटेंट वाचल्यानंतर त्याच्यावरचे MCQ, त्याच्यावरचे जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील ते सॉल्व करायचेच आहेत. कारण ज्यावेळेला एखादा प्रश्न म्हणजे एखाद्या कंटेंटवरचा प्रश्न तुमच्या आधी प्रॅक्टिसमध्ये नजरेखालून गेलेला असतो आणि त्या कंटेंटवरचा प्रश्न एक्झाममध्ये आला तर तो तुम्ही व्यवस्थितपणे टॅकल करू शकता. पण ज्या वेळेला असा एखादा प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याच्या समोर येतो जो प्रश्न त्यांनी त्या कंटेंटवरचा प्रश्न यापूर्वी सोडवलेला नाही, जरी कंटेंट वाचलेला असला आणि प्रश्न सोडवलेला नसला, ज्यावेळेला नवीन प्रकारचा एखादा प्रश्न येतो पेपरमध्ये त्यावेळेला 99% स्टुडंट तो प्रश्न अटेम्प्ट करताना फेल होतात किंवा चुकीचा अटेम्प्ट करतात. त्याचं रिझन म्हणजे प्रॅक्टिस कमी पडते. मी यापूर्वी खूप वेळा हे उदाहरण सांगितले, मी पुन्हा एकदा तुम्हाला ते उदाहरण देईन. ते म्हणजे जर तुम्हाला स्विमिंगसाठी जायचं असेल, पोहण्याच्या स्पर्धेत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस कुठे करावी लागेल? पाण्यात उतरून करावी लागेल. तुम्हाला पोहण्याचीच प्रॅक्टिस करावी लागेल. जर तुम्ही रोडवरती प्रॅक्टिस करत असाल, तुम्ही भरपूर एक्सरसाइज करताय, तुम्ही जिमला जाताय, वर्कआउट करताय, तर त्या सगळ्या तुमच्या मेहनतीचा स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला तिथे गेल्यानंतर फायदा होणार नाही, कारण तुम्ही प्रॅक्टिस भरपूर केली आहे. हां, तुम्हाला जी फिजिकल स्ट्रेंथ असायला हवी, जे ब्रीदिंगचं टेक्निक असायला हवं ते तुमच्याकडे असेल कदाचित, पण जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरून तयारी करत नाही तोपर्यंत ही कॉम्पिटिशन तुम्ही जिंकू शकत नाही. सेम
MPSCच्या बाबतीत आहे, जोपर्यंत तुम्ही MCQ सॉल्व करत नाही तोपर्यंत तुमचे पास होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण वैयक्तिकरित्या मी अशा विद्यार्थ्यांना ओळखते ज्यांची पुस्तकाच्या पुस्तकं पाठ आहेत, सगळं काही पाठ आहे, पण पेपर समोर आल्यानंतर कंटेंट माहीत असूनही पेपर सोडवता येत नाहीत, कारण पेपर सोडवण्याचे टेक्निक्स त्यांना माहिती नसतात. तर आजच्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की MCQ सोडवण्यासाठी काही टेक्निक्स आहेत ते जर फॉलो केले, अर्थात MCQ सोडवताना तुमचा अभ्यास जेवढा मॅटर करतो तेवढीच तुमची सायकोलॉजीसुद्धा मॅटर करते. त्यामुळे जर तुम्हाला या काही सायकोलॉजिकल गोष्टी माहीत असतील, ज्या गोष्टींचा विचार पेपर सेट करताना जो पेपर सेटर असतो त्यांनी केलेला असतो, त्या गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या, या ज्या सायकोलॉजिकल हॅक्स असतात त्या जर तुम्हाला माहिती झाल्या तर डेफिनेटली तुमचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे आणि तुमचा स्कोर हा चांगला येणार आहे. अशा खूप सगळ्या हॅक्स असतात ज्या एक्झामच्या बाबतीमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजेत, ज्याचा तुम्हाला तुमचा स्कोर वाढवण्यासाठी आणि पास होण्यासाठी फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला आणखी असेच व्हिडिओज हवे असतील जे की तुम्हाला एक्झाममध्ये म्हणजे एक्झामचं जे प्रेशर आहे ते किंवा पेपर हँडल करताना ज्या गोष्टी किंवा जे टेक्निक्स तुमच्याकडे असायला पाहिजेत ते टॅकल करण्यासाठीचे स्किल्स जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. मी ह्या टाईपचे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि परीक्षा जवळ येते त्यामुळे मी जसं आधीही तुम्हाला सांगितले, फक्त रीडिंग करत बसू नका. फक्त रीडिंगचा आउटपुट हे फार कमी आहे, कारण जे लाखो विद्यार्थी तयारी करतात ते सगळेच रीडिंग करतात. पण जर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर परीक्षा दिवशी जे तुम्हाला करायचं आहे त्याची प्रॅक्टिस जर तुम्ही आत्तापासून केलीत तर परीक्षेच्या दिवशी ना तुम्हाला प्रेशर येईल, ना तुम्हाला टेन्शन येईल, नाही तुमचा परफॉर्मन्स खराब होईल. त्या दिवशी तुम्ही तेवढंच बेस्ट परफॉर्म कराल जेवढं तुम्ही प्रॅक्टिसच्या वेळेला करत आहात. सो आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी फायदेशीर अशी माहिती मिळाली असेल. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच तुमच्या तयारीमध्ये आणि या जर्नीमध्ये तुम्हाला फायदा होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. असेच व्हिडिओज हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि ते व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.